नमस्कार, मी कौशिक पाटील. शिवगजवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज रायगडाविषयी बोलणार आहे. रायगड बघण्याची इच्छा खूप वर्ष झाली होती. ती मागच्या आठवड्यात पूर्ण झाली. म्हणजे 2 दिवस रायगडाच्या सानिध्यात होतो. तर इयत्ता 4थी मध्ये पहिल्यांदा रायगडला जाण्याची इच्छा झाली होती मला. त्यावेळी काही कारणांनी म्हणजे आजारपण वगैरे आहे. बरीच कारणं आहेत त्यामुळे त्यावेळी जाता आलं नाही. नंतर बरीच कामं मध्यंतरी होत राहिली. नंतर जाताच आलं नाही. नंतर खूप वर्षांनी 2018 साली परत इतिहासाच्या वाटेवर म्हणजे इतिहासाच्या प्रेमात पडण्याविषयीच्या काही घटना घडल्या. त्यावेळी कविराज भूषणांचे छंद सोशल मीडियावर बघण्यात आले. तर त्यावेळी छंदांची आवड लागली. तेव्हापासून छंदांचं पाठांतर वगैरे बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या. त्यानंतर इतिहासाची थोडी आवड निर्माण झाली. नंतर वाचन वाढलं. काही वर्षात रायगडाविषयी माझ्या हातून एक लेख लिहिण्यात आला. म्हणजे माझं भाग्यच समजतो मी की रायगड आणि शिवाजी महाराजांची जी पहिली भेट आहे या विषयावरचं माझा जो लेख आहे तो माझ्या खूप जवळचा लेख आहे. तो लेख लिहायचं म्हणजे आपोआपच घडलं ते. तो लेख मी लिहिला. नंतर सोशल मीडियावर पण पोस्ट केला. बऱ्याच जणांना पाठवला. बऱ्याच जणांना आवडला. तर रायगडाविषयी तो जो लेख लिहिला होता मी, तो थोड्या दिवसानं व्हायरल झाला. तेव्हापासून रायगडच्या आणखीनच प्रेमात मी पडलो. तेव्हापासून रायगडला जाण्याची फार तीव्र इच्छा होती. त्यानंतर इतिहासाची आवड वाढत गेली. वाचन वाढत गेलं. नंतर रायगडाविषयीचं वाचन आहे तेही वाढत गेलं. बरीच पुस्तकं त्या दरम्यान बरीच पुस्तकं मी वाचलीत. रायगडाविषयीचा अभ्यास सुरू झाला. बरीच मोठे लेखकांची पुस्तकं होती. त्यांचा अभ्यास झाला. त्यानंतर अजून थोडा काळ गेल्यानंतर शिवाजी महाराजांविषयीचं वाचन सुरू झालं. ते आजही चालूच आहे आणि नेहमीच राहील. त्याविषयी तो विषय नाही आपला. आजचा विषय आपला रायगडचा असल्यामुळे रायगडच्या संदर्भातच बोलत आहे. तर गेल्या आठवड्यात रायगडला जाण्याचा योग आला. मध्यंतरी डॉक्टर मिलिंद पराडकर सर आहेत, त्यांचा दुर्ग म्हणून एक क्लास केला होता मी. म्हणजे त्यात अश्मयुगीन काळापासून दुर्गांची ओळख सरांनी फार उत्तमरित्या करून दिली होती. तर तेव्हापासून किल्ल्यांचा अभ्यास आधीपासूनच सुरू होता. तर किल्ल्यांकडे अजून डोळस पद्धतीने बघण्याची दृष्टी त्यावेळीपासून आली. तर गेल्या आठवड्यात माझं भाग्य एवढं चांगलं आहे की पराडकर सरांनी अगदी 5-6 महिन्यापूर्वीच रायगडवाडीच्या जवळच त्यांचं घर त्यांनी केलंय, नवीन बांधलंय. तर तिथं पहिल्यांदा सरांना भेटण्याचा योग आला. तर पहिल्यांदा आम्ही सरांच्या घरी गेलो. म्हणजे तिथं गेलो. तिथून रायगडाचं तर खूप सुंदर दर्शन होत होतं. तिथे त्यांच्या घरी गेलो. बऱ्याच गप्पा झाल्या. रायगडाविषयीचं बोलणं झालं. गोनी दांडेकरांविषयीचं बोलणं झालं. बरेच विषयांवर चर्चा झाली. इतिहासावरती पण चर्चा झाली. तर सरांचं मार्गदर्शन लाभत आहे. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ते आमचं भाग्यच आहे. तर बऱ्याच गप्पा झाल्या. त्यानंतर सरांच्या घरामध्ये सरांचं बुक शेल्फ पण आहे. खूप मोठं बुक शेल्फ आहे. ते बुक शेल्फ पाहून अगदी भारावलो. म्हणजे आजकाल जी पुस्तकं फार दुर्मिळ झाली आहेत ती सरांकडे आहेत. माझ्याकडेही अगदी नाही आहेत. त्यांचा इतक्या वर्षाचा अभ्यास असल्यामुळे त्यांच्याकडे ती पुस्तकं पाहून फारच आनंद झाला. त्यानंतर अगदी सरांचं घर आहे त्या दारातच आम्ही बसलो होतो.
तिथून रायगडाचं खूप उत्तम दर्शन झालं. त्यावेळी अंधार पडला होता. तर रायगडाची जी काय म्हणतो आपण रायगडाचं देखावा म्हणू शकतो आपण. ते तिथे गेल्याशिवाय कळतच नाही. तर त्यावेळी छंद म्हणण्याची फार इच्छा झाली. त्यावेळी एक छंद म्हटला आहे. त्याचा मी रील सुद्धा टाकला आहे. तर छंद तो तुम्हाला आता आणि एकदा म्हणून दाखवतो. तर तो छंद असा आहे की पंपा मानसर आधी अगन तलावू लागे जिनकी पारी नमे अकत जुद गदके उशने साचूर रायगड शिवराज हेत देव तकी चाहिके बनाई राजपथके बिन अवलंब केल कान आसमान में लेत बिसराम जहा हिंदू रऊ थके महल उत्तंग मनी ज्योतिन क्यांग सनी कयो रंग गहत तुरंग रवी रथके. तर असा छंद आहे. त्यावेळी म्हणतानाही अगदी अंगावर काटा येत होता. तर छंद म्हणून झाल्यानंतर आम्ही गेलो रूमवरती वगैरे. दुसऱ्या दिवशी लवकर उठून आवरलं वगैरे. तर रोपवेने वरती गेलो. नाश्ता वगैरे आवरला. तर पहिल्यांदा आम्ही गेलो नगारखान्यात. नगारखान्याच्या तिथे गेलो. नगारखान्यातनं राज दरबार आहेच पुढे. तर तिथे गेलो. राजा शिवछत्रपती महाराज त्यांना मुजरा केला, नमस्कार केला आणि तिथे थोडा वेळ एक 2च मिनिटं डोळे बंद करून बसलो होतो मी. तर डोळ्यासमोर काही आकृत्या आता मी तुम्हाला समजावू शकत नाही की त्या आकृत्या नेमक्या कोणाच्या होत्या, कशाबद्दल होत्या. खरं तिथं महाराजांच्या पुढं जेव्हा मी 2 मिनिटं डोळे बंद करून बसलो होतो, तर काही आकृत्या डोळ्यासमोर गेल्या. आता त्या काय आकृत्या आहेत ते मलाही अजून समजलं नाही, पण काही आकृत्या डोळ्यासमोर होत्या. तिथून आम्ही गेलो समाधीकडे. जगदीश्वराचं मंदिर आहे. तिथेही 2 छंद म्हटले. जगदीश्वराचं दर्शन घेतलं. नंतर शिवसमाधी समोर गेलो. तिथेही तसंच झालं. म्हणजे डोळे बंद केल्यावर ज्या आकृत्या समोर आल्या होत्या, म्हणजे राजदरबारात, अगदी तीच सिच्युएशन शिवसमाधी समोर झाली होती. तिथं पण काही वेळ डोळे बंद करून बसलो होतो. तर तिथेही काही आकृत्या डोळ्यासमोर येऊन गेल्या. अजून एक सांगायचंच राहिलं की आदल्या दिवशी पाचाडमध्ये जिजाऊंची जी समाधी आहे, तिथे गेलो होतो. तर तिथे गेल्यावरती पण असंच डोळे बंद करून बसल्यावर काही आकृत्या डोळ्यासमोर समोरून गेल्या. म्हणजे त्या नेमक्या काय आकृत्या आहेत? का रायगडाविषयीचं माझं प्रेम असल्यामुळे इतक्या वर्षांचं ते तसं घडलं ते माहित नाही मला. पण काहीतरी ऋणानुबंध असणारच असं मला वाटतं. तर त्या ज्या आकृत्या आहेत, त्यांचा अर्थ आज ना उद्या मला लागेलच. याची म्हणजे माझा जो अभ्यास सुरू आहे, त्यातून काही ना काही तर त्याचं म्हणजे कुठे ना कुठे तर ते एकमेकांशी कनेक्टच असणार आहे. तर त्यानंतर शिवसमाधी पाहिली, नमस्कार केला. तिथून आम्ही आलो. त्यानंतर आम्ही गेलो म्हणजे आम्ही त्यानंतर गेलो पुनाडेवाडीमध्ये. पुनाडेवाडी रायगड पाचाळपासून थोड्या अंतरावर गाव आहे. तिथं मनोहरजी म्हणून एक आहे. म्हणजे त्यांचं तुम्हाला ओळख करून देतो की गोनी दांडेकर जे आहेत, त्यांनी रानभुली म्हणून एक पुस्तक लिहिले आहे. म्हणजे रानभुली ते जे त्यांनी पुस्तक लिहिलं आहे, त्यातलं मुख्य पात्र आहे ती जी मनोहरजी आहे. त्यांना आम्ही भेटायला गेलो. त्यांना भेटलो वगैरे. त्या पण त्यावेळी आम्ही गेलो, त्यावेळी त्यांनी कपडे वगैरे धुत बसल्या होत्या त्या मनोहरजी. तर आम्ही गेल्या-गेल्या त्यांना फार आनंद झाला. अगदी भारावल्या त्यांनी. लगेच आल्या, भेटलो वगैरे. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यांना आम्ही काय आणलेलं ते दिलं त्यांना खाऊ वगैरे. नंतर बरेच बऱ्याच गप्पा झाल्या. त्यानंतर त्यांनी माझ्या तब्येतीविषयी चौकशी केली. अगदी खूप खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी चौकशी केली.
त्यामुळे मलाही थोडं भारावल्यासारखं झालं. पण त्यानंतर भेट वगैरे झाली, आम्ही निघायला लागलो. तेव्हा मनोजजीच्या डोळ्यात जे पाणी आलं होतं ते बघून जरा थोडं जास्तच इमोशनल ते मिक्स फिलिंग आलं. तर तिथून आलो आम्ही. तर वाटेत परतीच्या प्रवासात मनोजजीचा अनेकदा फोन आला. आपुलकीने अगदी त्यांनी फोन केला होता. त्यांना तब्येतीची काळजी वगैरे सगळं हालचाल विचारली. काळजी घ्या म्हटलं. परत फोन करतो म्हटलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी आलो, तेव्हा पण त्यांना फोन केला. नंतर त्यांचाही फोन आला. त्यांना काळजी घ्या वगैरे सर्व म्हटलं. तर अशी एकंदरीत रायगड वारी माझी पूर्ण झाली. म्हणजे एक स्वप्नच आहे माझं ते जे एवढ्या वर्षीचं आहे. म्हणजे 4थी पासून आत्तापर्यंत बरीच वर्ष झाली. ते स्वप्न कसं का असेना पूर्ण झालंय. म्हणजे त्यामागे घरच्यांचा बराच पाठिंबा आहे, सपोर्ट आहे. बरेच जण आहेत, की ज्यांचं सपोर्ट असल्यामुळेच हे सर्व शक्य झालं. तर भेटूया पुढच्या स्वप्नपूर्तीच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.